बोला आदि सदगुरु, सर्व आत्माओं के सदगुरु, सर्व सृष्टि के सदगुरु सदगुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो, धन्य हो। सत स्वरूपी संत राधा किशन जी साहेब ने धन्य हो, धन्य हो, धन्य हो। सत स्वरूप राम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो, धन्य हो। अनंत कोटि सत्स्वरूपी संताने धन्य हो, धन्य हो, धन्य हो। राम सभा में राम राम महाराज, राम राम। आज या ममुराबाद मध्ये रामस्नेही सुनंदा शिवाजी शेलकर असं ताईंचं नाव या माऊलीने, या ताईने आदि सद्गुरु सुखरामजी महाराज यांच्या कैवल्य ज्ञानाचा भक्ती मार्ग स्वीकारला आणि त्या स्वतः नामस्मरण करायच्या। आणि आज त्यांचा अग्निदाह सोहळा केल्यानंतर शेवटचा दिवस आपण सर्व ग्रामस्थ, सत्संगी, नातेवाईक, शेलकर परिवार मिळून बैकुटी काढली। त्याचा शेवटचा दिवस हा बैकुटी उत्सव सत्संगातून आम्ही करत आहोत, आपण सर्व मिळून। आणि या सत्संगाच्या माध्यमातून आपण त्यांनी काय केलं, आम्ही सुद्धा मनुष्य जन्माला आलो आहेत तर आमच्यासाठी सुद्धा काय केलं पाहिजे। मृत्यू प्रत्येकाचा अटळ आहे। मरणानंतर पिंडदान का करतात, श्राद्ध कोणाचं करतात, कोणाच्या नावाने आगारी आणि पित्र बसवून पुढचा मार्ग करावा लागतो, कोणाला करावा नाही लागत, हे माहिती असणं प्रत्येक माणसाला गरजेचं आहे। मरण अटळ आहे, पण मृत्यू कोणाचा होतो, या पंचतत्वाचा देह हा नाशवंत आहे। तो देह नाशवंत, त्याला मरण येतं, त्याला मर्यादा आहेत, त्याच्यातून जीव निघतो। आत्मा मरत नाही, आमचा आत्मा अमर आहे। या देहामध्ये असलेला आमचा जीव आत्मा अमर आहे। मग त्या अमर जीवाने हा मानव जन्म का प्राप्त केला याचा प्रश्न आणि याचा विचार प्रत्येक व्यक्तीने करा। शेलकर परिवार, परिवारातील नातेवाईक, कुटुंब आणि आलेले सर्व मंडळी एक एक गोष्टीचा बारकाईने विचार करा, वर नाही, नाही तर आम्हाला काही परिपूर्ण माहिती नसते, संत ज्ञान आम्हाला मिळालेलं नसतं। आम्ही जगाच्या बोली भाषेने जगतो आणि मृत्यूनंतर प्रत्येकाच्या नावाने विधी करतात। मग ताईचा विधी तर पिंडदान केलं नाही, श्राद्ध केलं नाही, 13 दिवस सुतक पाळलं नाही। आता वर्षाचं वर्षी श्राद्ध पण होतं का नाही होतं काय माहित बाबा। राम राम करणारी बाई होती आणि ते रामदारावालेच येऊन करत होते, आम्हाला तर काही माहिती नाही, असंही चर्चा होते। पण ताईने राम भजन का केलं, ते राम भजन केल्यानंतर जीवाला काय जागा मिळते हे आपण समजून घेऊ। प्रत्येकाचा मानव जन्म, तुम्हाला आम्हाला दिलेला हा मानवाचा जन्म विचार करा बरं का दिला आहे। आधार घेऊ संतांच्या ज्ञानाचा। आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी तर ज्ञान दिलं जे जगाला, प्रत्येकाला समजावून समजावून सांगितलंय। मिनखा देह अमोलक हिरो इन समावर न कोई। आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात जगाच्या प्रत्येक स्त्री पुरुषाला बजावून बजावून समजावून समजावून गुरु महाराज आवाज देऊन देऊन सांगतात। काय सांगतात की मानव जन्म हा मनुष्य देह अमोलक आहे। या मानव जन्मासारखा अजून दुसरा कोणीच नाही, असा अमोलक मनुष्य देह आहे जो तुम्हाला दिलाय परमेश्वराने। या मानव जन्मासारखा जन्मच नाही, पूर्ण खंडात, ब्रह्मांडात, या पूर्ण सृष्टीमध्ये मानवाच्या जन्मासारखा जन्म नाही। आणि तो जन्म भाग्याने तुम्हाला परमेश्वराने दिला
आणि हा मनुष्य जन्म मिळालेला मनुष्यच गाफील राहून गेला, गाफील. आपला मानव जन्म मिळालेला आम्हालाच माहित नाही मी का जन्माला आलो. आपल्यालाच आपल्या मानव देहाचं महत्व मिळालं नाही, समजलं नाही, कोणी सांगितले तर आम्ही ऐकलंच नाही. असा मनुष्य जन्म अमोलक जर म्हटला आहे संतांनी, गुरु महाराजांनी, तर त्याच्यात खरंच काहीतरी महत्व आहे बाबांनो. असंच म्हणत नाही संत. तुम्हाला आम्हाला एवढं भाग्यवान का म्हणतात? मिनखा देह अमोलक हिरो. अरे हिऱ्यासारखा अनमोल आहे हिरा. हिरा जसा असतो त्या हिऱ्यासारखा अमोलक मानव जन्म आहे असं सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात. पण हिऱ्यासारखा आहे तर त्याला हिऱ्यासारखं पण समजलं पाहिजे ना. हा आहे हिऱ्यासारखा आणि याला मी काच समजतोय, याला मी दगड समजतोय. हिऱ्याला कोणी दगड म्हणून समजेल तर नुकसान कोणाचं आहे ताई? हिऱ्याचं आहे का? हिऱ्याला कोणी काचाचा तुकडा म्हणून फेकला तर हिऱ्याची किंमत कमी होणार आहे का? हिऱ्याची किंमत नाही कमी होत. ज्याने फेकला त्याचं नुकसान झालं. हिरा तर तोच आहे, 1,00,000% मेरा मोल. अरे त्याचं तर मोलच महत्वाचं आहे, श्रेष्ठ आहे. पण ज्याने हिरा फेकला त्याचा तोटा झाला. असा मानव जन्म हिऱ्यासारखा आहे. पण या मानव जन्माला जो फक्त खाणे पिणे भोग वासना प्रपंच संसार याच्याकरिता लावून याला काचेच्या तुकड्यासारखं वाया घालवतोय, तो तोटा माझा आहे, तो तोटा माझा आहे. अमोलक अशा मनुष्य जन्माला ज्याच्यातून परमेश्वराची प्राप्ती होते, ज्याच्यातून परमेश्वराचं भजन करता येतं, नामस्मरण करता येतं, ज्याच्यात सद्गुरूचा शरणाधारण करून आत्म्याला परमपदाची प्राप्ती करता येते, असा माझा मनुष्य जन्म मी फक्त संसाराच्या प्रपंचाच्या मनाच्या अधीन होऊन विषय विकार वासनेमध्ये जगाच्या मतीने जगून मरतो आहे, तो माझा तोटा आहे. 43,20,000 वर्षानंतर 43,20,000 वर्षानंतर मिळालेला मानव जन्म मी वाया घालवला. तो आत्मघाती म्हटला जातो, त्याला आत्मद्रोही म्हटलं जातं. त्याला गरुड पुराणामध्ये महापापी शब्द आलेला आहे. वाचून पहा बरं गरुड पुराण सविस्तर. महापापी म्हटलं त्याला. अरे मानव जन्म मिळाल्यावर जो स्वतःचं भलं करू शकला नाही, मग त्याच्यानंतर बाकीचं कोण काय करणार आहे त्याच्याकरिता? पण धन्य ही माऊली. भले तिने वेद वाचले नाही, या माऊलीने काही शास्त्र वाचले नाही, या माऊलीला काही कोणत्या ग्रंथन पोथ्या मिळाल्या नाही, पण एकच मती आणि एकच समज आली या ताईला की रामद्वाराचं कैवल्य ज्ञान आहे. राम नाम भजन करायला लावतात, सद्गुरूच्या शरणात जाऊन राम नामाने परमेश्वराची भक्ती केली, जीवाचा मोक्ष होतो. विश्वास आला त्या ताईला आणि राम भजन करत राहिले आणि लोकांना सांगत राहिले, दादा राम करा, भाऊ राम करा, ताई राम भजन करा, सांगत राहिली. सांगितलं ना, असंच सांगितले नाही रामनामाचं ताईने. स्वतः केलं आणि सांगितलं. जीवाचं परमपदाचं कार्य करून घेतलं या ताईने. प्रत्येकाने इथे येऊन बसावं ही हात जोडून विनंती. संकोच न ठेवता आपल्याच ताईचा, आपल्याच बहिणीचा, आपल्याच परिवारातील कुटुंबाचा हा कार्यक्रम आहे. हा आत्मभाव ठेवून आपण बसा. नाही तर बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, त्या ठिकाणी एकच चर्चा होते, ते रामदारावाले आले आणि त्यांचा सत्संग चालू आहे, आम्ही कशाला बसू? आपल्या मुमराबादची गोष्ट नाही बरं, दुसऱ्या गावाची गोष्ट आहे. ताईंच्या कार्याकरता आम्ही हातातलं कार्य सोडून आलोय आणि याच्यात आम्ही काय ऐकतोय त्याचा फायदा आत्मज्ञानाचा आम्हा सर्वांना होईल आणि त्या ताईलाही सुख शांती आनंद अजून चांगलं वाटेल की माझ्या निमित्त राम नामाचं भजन झालं, भक्ती झाली, सत्संग झालं, ते केलं होतं त्याचा आनंद ताईला येईल. तिकडे काही विधी चालू आहे का दादा तुमचा? हा, इथे पण तेच आहे का? मला वाटलं इथे काही वेगळं आहे का. चालू द्या मग. हा, पण आपण अर्धा तास हे ऐकलं असतं आणि मग केलं असतं, काही अडचण आली नसती. आणि या ताईसाठी तर पाणी, पिंड आणि आगाराची गरजच नाहीये.
का गरज नाहीये ते मी आणलंय सांगायला, गरुड पुराणात आणलंय सांगायला. कारण की रामद्वाराचं ज्ञान सांगितलं तर लोकांना वाटतं यांच्या गुरुने हिंदू धर्माच्या वेगळं ज्ञान सांगितलंय बा. पण गरुड पुराण तर सर्व भारतात ऐकतात लोक. मग गरुड पुराणामध्ये दिलंय दादा की ज्याने गुरु केला, ज्याने तत्वज्ञान मिळवलं, ज्याने भक्ती परमेश्वराची केली, त्याच्या मागे पिंडदान करत नाही, त्याच्या मागे आघाडी टाकत नाही, त्याच्या मागे कोणता विधी करत नाही. 16व्या अध्यायामध्ये दिलंय गरुड पुराणाच्या. कोणाला खोटं वाटत असेल तर त्यांनी ऐका काय सांगितलंय ते. काय म्हटलंय गरुड पुराणामध्ये 16व्या अध्यायामध्ये 104 नंबरची साखी आणली लिहून. ऐका आता, ज्याला ज्याला आवाज ऐकू येत असेल. काय म्हटलंय गरुड पुराणामध्ये, ज्ञानी नस्तु सदा मुक्ता स्वरूपाणु भेवनहि अतस्ते तू प्रदत्ताना पिंडाना नैव कागक्षणी. संस्कृत भाषा आहे, याचा अर्थ तर आपल्याला लक्षात येणार नाही, पण अर्थाचं भाषांतर दिलंय. काय भाषांतर दिलंय ऐका. ज्ञानीजन तो अनेक स्वरूप का अनुभव कर लेने के कारण सदा मुक्त हो जाते हैं, इसलिए उनके उद्देश्य से दिए जाने वाले पिंड को भी उन्हें आकांक्षा नहीं होती, उनके लिए पिंडदान उदक क्रिया श्राद्ध करना नहीं चाहिए. हिंदीमध्ये सांगितलं, आता मराठीत सांगतो याचा अर्थ. मराठीमध्ये याचा अर्थ असा दिला आहे की ज्याने आत्मज्ञान मिळवलं, ऐका, ज्याने आत्मज्ञान मिळवलं असा कोणीही स्त्री पुरुष असेल. आत्मज्ञान माहिती का, आत्म्याला परमात्म्याची प्राप्ती करून देतात, त्याला म्हणतात आत्मज्ञान. माझा अमर आत्मा, आणि या अमर आत्म्याला परमात्मा प्राप्त करून दिलं. तो मग भोडा असो, स्त्री असो, पुरुष असो, अपंग असो, सुपंग असो, काळा असो, गोरा असो, लहान 10 वर्षाचा मुलगा असो, 40 वर्षाचा वयस्कर असो की 80 वर्षाचा म्हातारा असो, ज्याने आत्म्याला परमात्म्याचं आत्मज्ञान मिळवून दिलं, त्या आत्मज्ञानी माणसाचं शरीर जेव्हा सुटतं त्यानंतर त्याच्या मागाहून पिंडदान, श्राद्ध, तर्पण, अर्पण, पाणी देणे असा कोणता विधी करू नये. हे गरुड पुराणाच्या 104 नंबरच्या साखीमध्ये लिहिलं आहे. कोणाला खोटं वाटत असेल तर वाचून घ्या. आता ताईने कोणती भक्ती केली? उपवास केला का? व्रत केलं का? ताईने कोणती भक्ती केली होती? आत्म्याचं परमात्म्याचंच बोलायची ना ताई, कैवल्य राम भजनाच्याच गोष्टी सांगायची ना. मग ताईने ज्या कैवल्य परमात्मा रामाचं भक्ती केली, आत्म्याला परमात्मा प्राप्त करून दिला, आणि आम्ही इकडे म्हणू की ते पित्र झाले, इकडे म्हणू की ती यमाच्या धामाला गेलीये जीवात्मा, बरं, इकडे म्हणू की त्याची अगती झालीये, इकडे म्हणू की तो दुःखात गेला आहे म्हणून त्याचं पिंडदान करा, इकडे म्हणू आम्ही की त्याला यम त्रास देतोय म्हणून त्याला श्राद्ध करा, पिंडदान करा, इकडे म्हणू तो मोगा पित्तर भूत बनला आहे म्हणून त्याच्यासाठी तुम्ही श्राद्ध आणि पिंड करा. मग हे योग्य आहे का? पिंड कोणाचं करतात? श्राद्ध कोणाचं करतात? अगती कोणाची होते? जो जडून कटून आत्महत्या करून पाण्यात बुडून मरतो त्याची अगती होते. अपूर्ण श्वास राहिले आणि भक्ती पण केली नाही, राम नामाने परमेश्वराचं भजन भक्ती सद्गुरु शरणाई केला नाही आणि अपूर्ण आयुष्यात मरून गेला, त्याला होतं अगती. अगतीत जो जातो त्याला अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही, शरीराचे कोणते सुख भेटत नाही, तळपत तळपत अगतीचे दुःख भोगतो युगायुगापर्यंत. हा त्याचा दुःखाचा मार्ग. आणि यमाच्या धामाला कोण जातं? ज्याच्या हाताने पाप कर्म झाले, कुकर्म झाले, तंबाखू, बिडी, गुटखा, नशा, धूम्रपान, व्यसन, मांसाहार, संतांची निंदा केली, असा जगातला कोणताही व्यक्ती असेल तो यमाच्या धामाला, यमपुरीला जातो. जास्तीत जास्त अजून नरकात भोगायला पुढचे कर्म जातो. कोण जातो? धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, मांसाहार, संत निंदा करणारा.
आणि ज्याने राम नामाने परमेश्वराचं नामस्मरण केलं, राम नामाने संत सद्गुरूच्या शरणात येऊन विश्वास ठेवून राम भजन केलं, त्याला यमाचा मार्ग नसतो. त्याला यमपुरीमध्ये वैतरणी नदीतून दुःख भोगवत यम घेऊन जात नाही. त्याला यमाचा मार्गही लागत नाही, त्याला वैतरणी नदीही लागत नाही, यम त्याला त्रास देत नाही. उलट ज्याने राम भजन केलं असेल त्याचा मार्ग परमेश्वराच्या सुखाच्या धामाला जाणारा होऊन जातो आणि देवी देवता त्याला प्रणाम करतात. यम त्याला 10 कोस दूर राहून दर्शन घेतो आणि त्याच्या कुडाचा उद्धार करून तो परमपदाला जातो. असं राम भजन ताईंनी केलं आहे. म्हणून ताईच्या मागे कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीने पिंडदान करणे, पित्र बसवणे, आगाऱ्या करणे, पाणी टाकायला जाणे करायची गरज नाही. त्याच्याकरिता ते नाहीये. हा विधी दुखाचा असतो. तो अगतीत गेला, यम मार्गाला गेला. ज्याने सद्गुरू नाही केले, ज्याला परमात्मा भक्ती मिळाली नाही, त्यांच्याकरिता ते दिलेला मार्ग गरुड पुराणात दिलेला आहे ते. म्हणून राम भजन जिवंतपणी करा, जिवंतपणी परमेश्वराच्या शरणात जा, जिवंतपणी आत्मउद्धार करा, जिवंतपणी तुम्ही आम्ही परमात्म्याचं ज्ञानाला विचार करून आई वडील कुटुंबामध्ये राहून चांगलं कार्य करून मग भले तुमचं आमचं शरीर 30 वर्षात सुटलं तरी चालेल, 40 वर्षामध्ये सुटलं चालेल, 60-70 वर्षामध्ये गेला तरी चालेल. माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही, तो कसा जगला याला महत्व आहे. लक्षात येतंय का ताई? किती वर्ष जगला याला महत्व आहे का? मग 1400 वर्ष चांगदेव जगले होते आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष राहिले? 21 वर्ष राहिले. पण लहानसं लेकरू म्हणून ज्ञानेश्वराला पाहत होते. पण ज्ञानेश्वराने ज्ञान भक्ती याचा महिमा दाखवला आणि 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवापेक्षाही 20-21 वर्षाचे ज्ञानदेव महाराज मोठे झाले ना. मग का मोठे झाले? ज्ञानदेव महाराजांनी काही पैसे गोळा केले होते का? ज्ञानदेव महाराजांनी काही संसाराचा परपंच मोठा केला होता का? ज्ञानेश्वरांनी काही फक्त या संसार आणि जगाचा मोह ठेवला होता का? ज्ञानेश्वरांनी भक्तीला स्वीकार केलं. समाजाने लाथाडलं तर चालेल, गावाच्या लोकांनी विटंबना केली तरी चालेल, नाही कोणी ओळखलं तरी चालेल, पण मी भक्ती मार्गाला स्वीकार करतो. आणि असे ज्ञानेश्वर 21व्या वर्षी शरीर सोडून गेले तरी त्यांचा महिमा होतो का नाही? मग माणूस किती वर्ष जगला याला महत्व आहे का? त्याने भक्ती केली का याला महत्व आहे. नाही तर 1400 वर्ष जगलेले चांगदेव, पण त्यांच्यापेक्षा मोठा ज्ञानेश्वर महाराज झाला. मग ताईंचं आयुष्य पण तसंच आहे. भले ते तुम्हाला आम्हाला शरीराने साध्या दिसत असतील, त्यांना जगाचं जास्त काही माहिती नसेल, त्यांना वेद शास्त्र पुराण काही वाचता आलं नसेल, पण त्यांनी परमेश्वर भक्तीचा विश्वास ठेवला. वाईट काम काय आहे, पाप कर्म काय आहे ते समजून घेतलं, मांसाहार वगैरे सोडून दिलं, सत्संग कार्याला हातातलं काम सोडून कधीही येऊन जायच्या. कोणाला काय वाटेल हा भाव न होता. माझा परमात्मा, माझे संत, माझे सद्गुरू राम 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 करायचे. आणि असा राम भजन करणारा नरकात जाईल का? असा राम भक्ती केलेल्याला यम पकडेल का? असं राम नाम ज्याने केरून घेतलं त्याला काळाचे कर्म भोगण्याची रीत राहील का? राहत नाही. आणि एकाकडे आम्हीच परमात्म्याची प्रार्थना करतो, मरणानंतर मृत्यूनंतर सर्व गावकरी समाज बांधव एकत्र येतात आणि आत्मशांतीची प्रार्थना करतात ना. अग्निदाग देताना हे पूर्णानंद परमात्मा, तू शांती दे, तू सुख शांती दे, तूच पूर्ण आहे, तुझ्याशिवाय काही होत नाही आणि तूच या आत्म्याला तुझ्या धामात घेऊन जा, अशी शांती प्रार्थना करताना. 5 तत्व पवित्र आहे, परमात्मा तू पवित्र अमर आहे आणि तूच या आत्म्याला तुझ्याकडे घेऊन जा. एकाकडे परमेश्वराला आम्ही तुझ्याकडे आत्म्याला घेऊन जा प्रार्थना करतो आणि त्या परमेश्वरावर विश्वास नसतो म्हणून एकाकडे आम्ही पिंडदान करतो. पण ज्याला विश्वास आला, ज्याला संत सद्गुरूच्या ज्ञानाचा महिमा कळाला,
तो फक्त परमेश्वर आणि नामस्मरण करत राहतो. आणि ते नामस्मरण त्यांनी केलं म्हणून आदि सद्गुरू सुखरामजी महाराज म्हणतात की ज्यांनी असं नामस्मरण केलं आहे आणि जिवंतपणी मानव जन्म सुधारून घेतला आहे ते धन्य 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 आहे बाबांनो. दिन दिनासो हंस जीव मानवतन पाय के साहेब को दिन रात गयो नर गाय की. धन्य धन्य कोण आहे जगामध्ये? या जगामध्ये धन्य कोणाला म्हटलं जातं? कोण धन्य आहे? ज्या हंस जीवाने मनुष्य देहात येऊन सत्स्वरूप परमात्मा साहेबाचे गायन केले आणि शरीर सुटल्यावर परमधामाची प्राप्ती केली आहे तो धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे. त्याला धन्य म्हटलंय. कोणाला धन्य म्हटलंय? ज्याने या मनुष्य देहामध्ये, ज्याने या मानव जन्मामध्ये परमेश्वराची भजन भक्ती गायन केलं त्याला धन्य म्हटलंय. पहा आता ज्ञानानेच घेतोय आपण हा विषय. कोणाला धन्य म्हटलं आहे? ज्याने मनुष्य देहामध्ये आल्यानंतर परमेश्वराची भक्ती प्राप्ती भजन केलं. परमात्मा जो आहे अशा परमेश्वराला समजलं आणि त्याचं राम नामाने भजन भक्ती स्मरण केले त्याला धन्य धन्य म्हटलंय. धन्य म्हटलंय. 3 वेळा धन्य म्हटलंय. धन्य 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 त्रिवार त्रिवार धन्य 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 केलंय संतांनी. कोणाला केलंय? ज्याने भजन भक्ती केली त्याला केलंय. मनुष्य देहात येऊन साहेबाचे सत्स्वरूपाचे गायन केले आहे. आणि का केलं हे? परमात्म्याची भक्ती का केली? परमेश्वराची भक्ती या संतांनी का केली? काळाचे दुःख पुढे आहेत आणि मी काळाच्या दुःखातून सुटावा. गर्भवासाचं दुःख मला पुढे नको. 84 लक्ष योनीचा जन्म मरणाचा फेरा पुढे नको. यम यातना मला पुढे नको. अगती आणि नरकामध्ये जाऊन या जीवाला आत्म्याला टाकायचं नाहीये. हा अमर आत्मा परमेश्वराच्या परमधामाला सुख शांती आनंद पदाला जावा म्हणून परमेश्वराने मला मानव जन्म दिला आणि त्या मानव जन्माला मी परमेश्वराच्या भक्तीमध्ये लावलं म्हणून त्याला धन्य आणि म्हणून त्याने भक्ती केली. हा धर्म प्रत्येकाचा आहे बाबांनो. प्रत्येकाचा हाच धर्म आहे. ज्याने ज्याने सृष्टीवर मानव जन्म प्राप्त केला त्या प्रत्येक माणसाचा हा धर्म आहे की आत्म्याला परमात्मा प्राप्त करून देणे आणि काळाच्या दुःखातून मी सुटून जाणे. हा प्रत्येक माणसाचा धर्म आहे आणि प्रत्येक माणसाने हेच वचन देऊन धर्तीवर जन्माला आलाय. आईच्या पोटामध्ये 9 महिन्याचा गर्भवास भोगणारा प्रत्येक जीव हाच विचार करायचा, हाच वचन द्यायचा. गर्भवास में करे पुकारा सुनो साई सिरजनहारा. दूजा दुख मोये भुगताओ गर्भवास असू बाहेर लाओ. हे सिरजनहार परमात्मा परमेश्वरा, या गर्भवासाचा त्रास माझ्याकडून सहन होत नाही. 9 महिन्याचा हा गर्भवास मळमूत्रामध्ये उलटा लटकून आईच्या पोटामध्ये विवश होऊन दुःखी होऊन हा जीव पुकार करायचा परमेश्वराला, मला या गर्भातून सोडव, काढ काढ. मी तुझी भक्ती करेल, तुझं नामस्मरण करेल. तुझ्या व्यतिरिक्त मी अन्य कोणताच कार्य भक्ती म्हणून कोणताच विधी करणार नाही. तुझ्याच शरणात राहील, तुझीच भक्ती करेल. असं गर्भात प्रत्येक माणसाने परमेश्वराला वचन दिलं आणि त्या सिरजनहार परमेश्वराने आईच्या पोटामध्ये 9 महिने आमचं रक्षण करून मग आम्हाला जन्माला घातलं. 77 कोटी 76 लाख श्वास दिले, पंचतत्वाचा देह दिला, 7 धातू दिले, 3.5 कोटी रोमावली दिल्या, 900 नाड्या याच्यामध्ये प्रमुख केल्या, 360 सांधे जोडून दिले, पाहण्यासाठी डोळे दिले, ऐकण्यासाठी कान दिलं, बोलण्यासाठी भजन करण्यासाठी मुख दिलं, हातापायाने संत दर्शन सत्कर्म करता यावे असं शरीर तयार करून दिलं. पण याने लबाडी केली. याने काय केलं? आता याने कपट केला.
आता याने मोह माया संसार परपंच माझा 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 म्हणून कोण परमात्मा, काय सत्कर्म, कोण सद्गुरू, आता त्याला त्याचा विसरच पडला. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जन्म खोया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. संत म्हणतायत लख 84 फेरा फिर कर, सुंदर नर्तन पाया, कमल मुख राम भजन को दिया. माणसाला कुठे सूद आहे हो? हा, माणसाला सूद नाही आता. या माणसाला बघता आता हे डोळ्याने दिसणारा संसार, सृष्टी, घर दार, बायका पोरं, काम धंदा, तेवढंच त्याचे विचार चालू आहे. आणि एक दिवस मला मरावं लागेल, केलेले कर्म मला भोगावे लागतील. कुकर्म झालं नरकात, शुभ कर्म झालं देवलोकात, पाप कर्म झालं यमपुरीमध्ये, जडून कटून आत्महत्या होऊन गेला तर अगतीमध्ये, आणि कैवल्य रामाची भक्ती केली तर परम मोक्षाला जाईल. याचा विचार करून बोध घ्या. संत सांगतायत मनुष्य जन्म का दिला? राम भजन को दिया. अरे परमेश्वराचं भजन भक्ती सत्कर्म करा आणि मोक्षाला चला म्हणून दिला. पण हा त्याच्यात विचारच करत नाहीये. काय विचार करतोय मनुष्य? खाया पिया सुख से सोया. अरे बरेच लोक आता म्हणतात खाण्यापिण्याचे दिवस आहे भाऊ. आताच कुठे श्रावण महिना संपला असेल. संपला काय? चालू आहे का? उपवास चालू आहे ना? बंद असेल सध्या बरं बऱ्याच ठिकाणी, एकदम पक्का. आता चातुर्मास आहे बाबा, श्रावण महिना आहे बाबा, काही चालत नाही. आणि एकदा की श्रावण महिना संपला की कसं तरी मन मारलं होतं, मग कवा करू आणि कवा नाही. पाहुणचार पण तोच आणि खाणं पण तेच. खाया पिया सुख से सोया. आम्ही उपास तापासही कसा करतोय, आम्ही देवधर्मही कसा करतोय. अरे गर्भवासामध्ये परमेश्वरा मी तुझी भक्ती करेल, दया करेल, परोपकार करेल, निंदा करणार नाही, लबाडी करणार नाही, चुगली करणार नाही, कोणाला दुःख देणार नाही, सर्वांमध्ये तुझं रूप पाहिजे रे परमात्मा, पण मला जन्माला घाल, असं वचन देऊन आले नो. आणि मग आता कसं काय आम्ही एवढं विसरून गेलो? कोणी पाहिला परमात्मा? खाण्यापिण्याचे दिवस आहे, मौज मस्ती करा म्हणतात. असं नका करू. म्हणून त्याने मरण ठेवलंय. याच करिता त्याने मरण ठेवलंय की किती पण अभिमान कर, किती पण तू अहंकार कर, किती तू लबाडी कर, किती पण तू दुराचारी हो, पण शेवटी तुला मरावं लागेल. तुझी धन संपत्ती प्रतिष्ठा ज्याच्यावर तू मगरुरी केली हे सर्व इथेच सोडावं लागेल आणि तुला एक दिवस जावं लागेल. म्हणून त्याने मरण ठेवलंय. म्हणून त्याने जन्माला घातलं की जन्माला तर आला पण जन्म सुधारण्याकरिता आलोय. कमल मुख राम भजन को दिया. संत म्हणतात परमेश्वराचं नामस्मरण कर आणि मोक्षाला जा. आणि जो म्हणत असेल खाया पिया सुख से सोया, मग त्याच्यासाठी रस्ता वेगळा ठेवलाय. त्याच्यासाठी पण रस्ता वेगळा आहे. ज्याने कमल मुख राम भजन को दिया, ज्याने या मनुष्य देहामध्ये साहेबाचं गायन केलं, भक्ती केली, सत्कर्म केले, परमेश्वराला आवडणारे शुभ कर्म केले, ते परमात्म्याच्या परमधामाला गेले. त्यांना आदि सद्गुरु सुखरामजी महाराज धन्य धन्य म्हणतात. किती वर्ष जगला त्याचा विचार नका करू. हे तर बरेच लोक म्हणतात मग राम भजन करायचे, मग या 40 वर्षातच कसं काय गेली ताई, असे बोलणारे असतील गावामध्ये बरं. कारण की लोकांचं काही खरं नाही. असेही म्हणतील मग राम राम करायची, मग 42 वर्षामध्येच कस काय चालली गेली. मरण सुटणार आहे का? मरण अटळ. कोण केव्हा किती वर्ष जगेल याला अर्थ नाहीये. जन्माला आल्यानंतर त्याने भक्ती केली का याला महत्व आहे. आणि ताईने भक्ती केली परमेश्वराची. भले 40-42 वर्षामध्ये शरीर सुटलं पण आत्मा परमात्म्याच्या अमरधामात गेला. हे ताईंचं विशेषता आहे. 100 वर्ष जगले ठीक आहे,
एखाद्याला खूप 80, 90, 100 वर्षापर्यंत जगला, पण त्याने राम नाम कानाने ऐकलं नाही, मुखाने राम भजन केलं नाही, वाईट पाप कर्म सोडले नाही, मग 100 वर्ष जगून त्याने कुडाचा घात केला. ज्या माऊलीने गर्भवासामध्ये 9 महिने आपल्या रक्ताचं थेंब करून त्या लेकराला वाढवलं, ज्या आईवडिलांनी जन्म दिला आणि ज्या आईवडिलांनी जन्म दिल्यावर ज्या कुडात जन्म घेतल्यानंतर जर तो पापी असेल, व्यसन करणारा असेल, कुकर्म करणारा असेल, तो आपल्या कुडाला लाजवतो, आपल्या आईवडिलांना लाजवतो आणि आपल्या पितरांना, पूर्वजांना दुःख देऊन मरतो. मग असं 100 वर्षाचं आयुष्य काय कामाचं? काय कामाचं? पण जगला कमी वर्ष, पण आपल्या कुडाला तारलं. ज्याने जन्म दिला अशा मात्या पित्याचा उद्धार केला आणि संत सद्गुरूंच्या शरणात राहून त्यांची मर्यादा पाळली, तो 25-30 वर्ष जगला तरी त्याला धन्य म्हटलंय. म्हणून या आईला, या ताईला धन्यता आहे. किती वर्ष जगली याचा विचार नका करा. आम्ही जीवन जगण्याला आलोच नाहीये इथे. तुम्ही या ठिकाणी जीवन जगायला नाही आले. खाणं पिणं भोग शरीराचे गोष्टी तर पशु पक्षी प्राणी करतात. माणसाने जन्म का घेतलाय? माणसाने जन्म घेतलाय आत्म्याला परमात्मा प्राप्त करून देण्याकरिता. म्हणून भक्ती करा बाबांनो. ही समज आमची आली पाहिजे भक्ती करण्याची. म्हणून हा सत्संग आहे. म्हणून हा सत्संग आहे की आतापर्यंत ज्यांनी भक्ती केली नसेल, आतापर्यंत ज्यांनी परमात्म्याचा विचार केला नसेल, आतापर्यंत ज्याने संत सद्गुरू काय आहे समज केली नसेल, त्यांना आज या सुनंदा ताईच्या शेवटच्या दिवसाच्या सत्संगात भक्ती आणि ज्ञान मिळेल आणि ते सुद्धा आत्म्याला परमात्म्याच्या प्राप्तीचा विचार करतील. म्हणून हा सत्संग आहे. ताईसाठी नाहीये. ताईने तर राम भजन करून मोक्ष प्राप्त केलाय. त्यांनी तर जन्म सुधारून घेतलाय. त्यांच्या मागाहून हा आमच्याकरिता आहे की आम्हाला आता पुढचं आयुष्य कसं जगावं ते समजेल. हे भाग्य बनतील आमचे. म्हणून आम्ही हे समजा आणि राम भजनाला लागा. तर भक्ती नाही केली तर या जीवाच्या मागे दुःखच दुःख आहे. मग भक्ती जर नाही झाली तर या जीवाला दुःखच दुःख आहे. ताई धन्य आहेत, परमधामाला गेल्या, परमेश्वराचं भजन केलं, गायन केलं. मानव जन्मातूनच ते होतं, दुसऱ्या जन्मात ते होत नाही. मनुष्य जन्मातूनच मोक्ष होतो, दुसऱ्या जन्मात मोक्ष ठेवलाच नाहीये. आणि या मनुष्य देहातून जर मोक्ष नाही केला आणि आम्ही कर्म केले फक्त, मग आमच्या मागे दुःख लागतात. मग ते दुःख कोणी सोडवू शकत नाही. कोणीच सोडवू शकत नाही ते दुःख. न औषध न तपो न दान न माता न च बांधवा. काळाच्या आणि मृत्यूच्या चपेटेमधून ना कोणतं औषध सोडवू शकतं, ना कोणती तपश्चर्या सोडवू शकते, ना कोणता दान तुम्हाला सोडवू शकत, न माता पिता बंधू बांधव कोणी तुम्हाला काळाच्या मुखातून सोडवू शकत नाही. ना औषध न तपोदान न माता पिता च न बांधवा. कोणी यमापासून, मृत्यूपासून, काळापासून कोणी सोडवणार नाहीये. सोडवणारा परमात्मा होता. आणि त्याच परमेश्वराचं रामनामाने गायन भजन भक्ती करायची होती आणि हेच केलं नाही. मग काय केलं? माझं घर. काय करायचं आयुष्यभर? घर आहे, घर आहे, घराचे काम आहे, काम धंद्याने सुटत भाऊ. तुम्ही तर गण सांगता राम भजन करा, पण सकाळ उठल्यापासून रात्रीपर्यंत घर घर घर. हा लहान लेकरं आहे, कामधंदा आहे, स्वयंपाक पाणी करावं लागतो, सर्वांचे कार्य करावे लागतात. माणसाला विचारलं, सकाळी डबा घेतला की कामावर जातो, संध्याकाळी 6 वाजेला येतो दादा, थकलेला राहतो, थोडी चहा पाणी पितो, रात्री झोपतो, परत दुसऱ्या दिवशी कामाला जावं लागतं. माणसं म्हणतात आम्हाला टाइम नाही, बाया म्हणतात आम्हाला घर सांभाळण्यात टाइम नाही. याच्यामध्ये सर्व अडकून गेली. आम्हाला घरदार नाही आहेत. या आमच्या बहिणी गावोगाव जाता, रेल्वे स्टेशन जाता, एसटी स्टँड जाता, सिव्हिल हॉस्पिटलच्या रामद्वारात जाता. कोणी मरण धरण सुख शांती कधी बोलवलं तर हातातलं काम सोडून 3-3 तास फोन आल्याबरोबर जाता.
की राम भजन करा, मानव जन्म सुधारा, व्यसन सोडा, राम नाम घ्या, भाग्यवान व्हा. प्रत्येक कार्याची सुरुवात रामनामाने करा. असंभव काम संभव होतील. मुलाबाळांना शिक्षणामध्ये पुढे आणा, संस्कार द्या आणि राम नाम करायला लावा. हे सांगण्याकरिता गावोगावी कोणी रात्री 8ला जातंय, कोणी पहाटे 6ला उठून जातंय, कोणी दुपारी 3ला जातंय. हातातलं काम सोडून जातात. कोणाकडे गाडी नसेल रिक्षाचं भाडं करून जातात. कोणी बाहेर गावाला बोलवलं, स्वतःची गाडी काढायची, डिझेल पेट्रोल टाकायचं, त्याच्यामध्ये कढी भात खिचडी टाकायची, जेवण करायचं आणि सत्संगाला जायचं. 1 रुपया कोणाकडून मागायचा नाही. याला म्हणतात सत्संग कार्य. हे रामदोरा शिकवतो. हे रामदोराचं विशेषता पाहिली पाहिजे लोकांनी, की पैसा अडका न घेता, कोणाकडून कुठल्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता, आपल्या परपंच घरामध्ये कार्य करून मग आपली मानव धर्म सांगण्याकरिता, आत्मकल्याणासाठी रामस्नेही धर्मभक्ती प्रचार प्रसार करून उजागर करतोय लोकांना. याचा विचार केला पाहिजे. ते तर पाहत नाही, पण ते उपवास करत नाही, ते व्रत करत नाही, ते पूजा करत नाही, ते असं करत नाही. याच गोष्टीमध्ये लोक बिचकून जातात. अरे राम 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 करणाऱ्याचा उपवास होऊन जातो. राम 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 करणाऱ्याचं तीर्थ होऊन जातं. राम नाम करणाऱ्याची कुलदेवता होऊन जाते. राम नाम करणाऱ्याचे ब्रह्मा विष्णू महादेवाच्या भक्त्या पूर्ण होतात. हेच अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी दिलंय. हेच ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव महाराजांनी किती ठिकाणी लिहिलंय. ज्याने रामनाम घेतलं त्याच्या भक्त्या पूर्ण होतात बाबा. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थ वर्ताचे माहेर. की जो मुखामध्ये राम 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 म्हणतो त्याचे यज्ञ होऊन जातात. ज्याने याच मनुष्य देहामध्ये राम नामाचं स्मरण केलं त्याचे सर्व तीर्थ होऊन जातात. धन्य म्हटलंय त्याला. एकाकडे आम्ही ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज, गीता, रामायण वाचायचे आणि त्याच्यात परमेश्वराचं राम भजन करणाऱ्याला महिमा म्हणायची, आणि तोच रामसनी राम नामाने भजन भक्ती करतो आणि विषय वासना विकार सोडतो आणि अन्य कर्मकांडाच्या भक्ती सोडतो, तर त्याची निंदा करायची. असंच होतं ना. म्हणून ज्ञानाने विचार करा. हा स्वधर्म आमचा प्रत्येकाचा आहे, त्याला तुम्ही आम्ही समजा. या भक्तीला स्वीकार करून मोक्षाचा मार्ग धरा. पण नाही जमत. का नाही जमत? लोक म्हणतात आम्हाला घरदार आहे, आम्हाला मुलं बाळ आहे, आम्हाला कामधंदे आहेत, बरोबर, आमच्या मागे संसार आहे, असं म्हणून म्हणून हे राम भजन करत नाही. असं म्हणून म्हणून राम भजन करत नाही. मग संत काय म्हणता याच्यावर ऐका. संत काय म्हणतात याच्यावर ऐका. अरे तू म्हणशील पैसा अडका, तो येतेच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका, तो येतेच राहील सडका. आणि तू मेल्यावर पुढे चालेल मातीचा मडका. घे घे राम नाम घे, माया सारी सोडून दे. काय हात लावून नशिबाला तुम्ही रडता दाई दाई. अरे मानवा बाई, हा जन्म पुन्हा भेटणार नाही. अरे मानवा, अरे हा जन्म तुला परत भेटणार नाही. राम भजन करत नाही, परमेश्वराची भक्तीने विचार करत नाही. का करत नाही? तू म्हणशील पैसा अडका, कारण की हा पैशाच्या मागे लागून गेलाय. पैसा कमवा, बरं, कामधंदे करा, मेहनत करा, दुकान असेल दुकान चालवा, मजूर असेल मजुरी करा. जो कोणी चांगलं शिक्षण घेऊन पदवीवर अधिकारी असेल, सर्व्हिस करत असेल, त्याने त्याचा व्यवसाय सर्व्हिस करा, व्यापाराने व्यापार करा. हे संतांनी सोडायला नाही सांगितलंय. उत्तम करा म्हटलंय. नीतिमत्ता चांगली ठेवून करा म्हटलंय. लबाड्या करू नका, चोऱ्या करू नका, खोटा व्यवहार करू नका. पैसा कमवण्याकरिता मजूर असेल मजुरी करा, व्यापार असेल व्यापारी व्यापार करावा. जो चांगला अधिकारी असेल त्याने त्याचा अधिकाराचा चांगला वापर करावा आणि 2 पैसे नीतिमत्ता इमानदारीने चांगले कमवावे. ते सोडू नका. त्या ठिकाणी सुद्धा परमात्मा आहे आणि परमेश्वर माझ्याकडे पाहत आहे, अशी नीतिमत्ता ठेवून तुम्ही जो व्यवसाय कराल तो पण भक्तीच आहे. तो पण काय आहे? भक्तीच आहे. फक्त टाया टिपून देवाजवळ बसला म्हणजे भक्ती नाही होत.
सर्वकडे माझा परमात्मा आहे आणि परमेश्वर सर्वीकडे असलेला माझ्याकडे पाहत आहे आणि मी परमेश्वराचा दास आहे. या भावनेतून तुम्ही जे पण काम कराल, उठता बसता चालता फिरता, परमेश्वराला हृदयामध्ये भाव ठेवावा, मुखामध्ये राम राम करावं, सतत तुमची आमची भक्ती होते. भक्ती कुठे सोडायला लावली संतांनी? हातात काम आणि मुखात राम सांगितला. हातात काम, मुखात राम ठेवा. पण याने रामच ठेवला नाही, याने तंबाखू ठेवली, याने गुटखा ठेवला, याने दारू ठेवली, याने गांजा भांग ठेवला, याने मेलेल्या माणसाचं, मेलेल्या प्राण्याचं मांसाहार करून मांसाहार भक्षण केला मुखाने. पण मुखाने कधी राम केला नाही. मग कर्माने जाईल ना हो. संतांनी राम ठेवायला सांगितला होता, मुखात राम भजन करा, नाही केलं. तू म्हणशील पैसा अडका, तो येथेच राहील सडका. पैसा किती कमवला, सोबत घेऊन गेला का आजपर्यंत कोणी? घेऊन गेला कोणी बांधून? पुढची तयारी बाबा, इथे काही खरं नाही, मी पुढे पाठवतो, बरं ऑनलाईन पाठवतो वरती, असं काही आहे का सिस्टीम? हा, काही आहे का योजना की पुढे वरती पाठवून ठेवतो आणि तिथे धीरे 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 एक 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 नोट काढून काढून खाईन बरं मी? असं काही आहे? काहीच नाहीये. इथे कमावला इथेच सोडून जा, घेऊन जाणार नाही, काहीच घेऊन जाणार नाही. हा, ज्या पैशाच्या मगरुरीवर तू परमेश्वराचं राम भजन सत्कर्म केलं नाही, तोच पैसा इथे तुला सोडून जावा लागला. 77 कोटी 76 लाख श्वास दिले होते, 77 कोटी 76 लाख श्वास दिले होते. या श्वासावर हे राम भजन करता येतं. ही खरी कमाई केली नाही आणि ही खोटी कमाई केली. आणि नंतर जेव्हा शरीराला उचलताना प्रेत यात्रा तिरडीवर बांधून, तेव्हा एकच धन बोलतात लोक, राम नाम सत है, सत बोला तो गत है. अरे हे धन चालतं रे बाबा, पण याने कधी राम भजन केलं नाही. आणि आता ज्या पैशाच्या मागे लागला होता, ते पैसे गुलालामध्ये, भांड्यामध्ये, मडक्यामध्ये, रुमालामध्ये असे कालवतात, कवड्या दमड्या खडकू पैसे, आणि त्याच्यासोबत फेकतात. उचल, घेऊन जा. आता घेऊन जातो का? आता तो पण घेऊन जात नाही आणि लोक पण घेत नाही. मग पैसा पैसा करून काय फायदा? पैसा कमवा, पण तो सत्मार्गाने कमवा आणि सत्मार्गाला लावा. कमवायचा चांगला आणि मार्गाला लावायचाही चांगला. फक्त जमा करून 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 नाही इथे कामात येणार ना तिथे कामात येणार. संतांनी सांगितलेलं ज्ञानाने जीवन जगा. राम भजनाला महत्व द्या, भक्तीला महत्व द्या. तू म्हणशील घरदार, ते येथेच राहील सार. भक्ती का नाही केली त्याचे कारण आणि त्याचे उत्तर. भक्ती माणसाने का नाही केली, माणूस जे कारण सांगायचा ते कारण आणि त्याच्यावर संतांनी सांगितलेलं उत्तर, हे आम्ही ऐकतोय. तू म्हणशील पैसा अडका, तो येथेच राहील सडका. तू मेल्यावर पुढे चालेल मातीचा मडका. तू म्हणशील घरदार, हा, येथेच राहील सार. बरेच लोक बिचारे 10-10, 15-15 वर्ष घर बांधायचंय, घर बांधायचंय, घर बांधायचंय, घर बांधायचंय. कधी घर बांधकाम होईल, कधी माझं अधिकाराचं घर होईल, कधी डोक्यावर छप्पर येईल, माझं माझं पाहिजे, भाड्याचं घर नाही पाहिजे. म्हणून बिचारे बिचारे खूप 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 मेहनत करत राहतात आणि घर कधी होईल, घर कधी होईल अशाच्या अनेपोटी राम भजन करत नाही. नाही दादा, नाही तुम्हाला नाही माहित आम्हाला किती टेन्शन आहे. पैसा पैसा गोळा करायचा आहे, लोन काढायचं आहे, फाईल तयार करायची आहे, बँकेत जायचंय आणि घर बांधायचंय. आणि राम भजन केलं नाही. राम भजन करण्यात किती वेळ लागत होता आजी? अर्धा तास. राम नामाने नामस्मरण करायला दिवसातून किती वेळ मागितला होता? 1 तास. हो, 1 तास. सकाळी 6ला उठून राम नामाने स्मरण करा, 5ला उठून नामस्मरण करा, रात्री झोपताना 10 वाजेला 11 वाजेला राम भजन करा. काही त्रास आहे का? काही कामधंद्याला अडथळा आहे का? काही शेजाऱ्या पाजाऱ्याला त्रास आहे का? तुम्ही घरात बसल्यावर राम भजन केल्याने कोणाला काही अडचण आहे का? शरीराला त्रास होत नाही, कोणाला त्रास होत नाही. आणि 3 लोक 14 भवनाचा माझा परमात्मा खुश होऊन जातो की हा माझा भक्त आहे, राम भजन करतोय. अरे जे सुखाची चाहना तू करतोय ते सुख परमात्म्याच्या शरणात गेल्यावर तर अजून लवकर आले असते ना, चांगले आले असते.
पण याने परमेश्वरालाच दूर केलं आणि मी करेल मी करेल मी करेल म्हणून करत बसला. आणि घर पण झालं, घरदार पण तयार झाले आणि त्या माणसाला सांगायला गेले, बाबा आता तर तुझे मुलाबाळांचे लेकरांचे कार्य झाले, घर झालं, राम भजन करणं. अरे काय सांगू भाऊ, छोटं घर होतं ना तेव्हा तरी बरोबर होतं, आता एवढा मोठा घराचा पसारा आहे ना, कुठे लाईट उडाला आहे, कुठे बटन बंद पडलंय, कुठे नळाचे टपके पडताय, कुठे खिडकीचा करकर आवाज येतोय, बिजागरे लावायचे, मिस्त्री येत नाहीये. आता त्या मोठ्या घरामध्ये तो अजून अडकून गेला. आवर सावर करायलाही टाइम लागतो आणि त्याचं काम करायलाही खूप पसारा निघालाय. आणि शेवटी घर घर करत 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 गेला. आणि ज्याने घर बांधलं, विचारा बरं एखाद्याचं प्रसंग पहा बरं, ज्याने 3-4 तालाचं घर बांधलं त्याला घरातच कोणी जाळलं का आजपर्यंत? अंगणात जाळलं का त्याला आजपर्यंत कोणी जाळलं? त्याचीच प्रॉपर्टी, त्याचीच जमीन, त्याचाच उतार्यावर नाव, त्याला जांगणामध्ये बरा, तुझ्या जांगणात अधिकाराने तू जड रे बाबा. असं केलं नको. ते मरायच्या पहिलेच त्याची स्थिती बिघडून टाकतात. हा, मरायच्या आधीच त्याची स्थिती बिघडून जाते. काय आता काही राहणार नाही, थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, त्याला एक तर तो खखारा येतो आणि तो थुकतो आणि त्याची लाड पडते आणि त्याला हागामुत्याला उठावं लागतं. मग मुलाबाळांना किडस येते. येणारे जाणारे ते म्हाताऱ्याकडे पाहिलं की ते म्हणतात काय याला पुढेच टाकून ठेवलं, म्हणून त्या बिचारायला कोपऱ्यात, एका कोपऱ्यात, त्याचंच उतार्यावर नाव, त्याचंच घर, पण तो कोपऱ्यात. म्हातारा झाला ना, आता काही कामात येत नाही ना कोणाच्या, आता ना पैसा कमवायला जात, आता ना काही मेहनत करत, मग तिकडे. आणि मरायच्या पहिले तर म्हणतात खटिया से भुया पे गर्दी छुट गए धनधाम. मरण्याच्या पहिले जर कोणी पाहिलं की आता याची जोखणी कमी झाली आहे, तर बरेच जाणकार लोक येतात, आता काही खरं नाही बरं, ठोके पण कमी चालू आहे, पटकन याले खाली उतारा म्हणतात, भुईवर टाका म्हणतात. त्या कॉटवर पण त्याला जाऊ देत नाही बिचाऱ्याले, भुईवर टाकून देतात. भुईवर टाकला आणि आता त्याला बाहेरच, शेतात गावाच्या बाहेर. तू मेल्यावर तुझे घर गावाच्या बाहेर. कुठे झालं त्याचं घर? गावाच्या बाहेर, तिकडेच. अस्थि विसर्जन सुद्धा नदीत. आणि अजून हे सर्व करताना अंत्ययात्रा काढली तर लोक काय करतात, घरातले अजून खूप बिचाऱ्याशी प्रेम करायचे, हो एवढा जीव लावायचे, काय सांगू तुम्हाला. त्याची वस्तू त्याच्या वाटेला लावा म्हणतात, त्याचं आम्हाला काहीच नको. गैरी सेवा केली आम्ही त्याची. बिचाराचा चष्मा पण जाऊ द्या, त्याची काठी पण जाऊ द्या, त्याची जोडे पण जाऊ द्या, त्याचं मफलर पण जाऊ द्या, त्याचे फाटके धोतर कपडे पण जाऊ द्या, त्याच्याकडे त्याचं त्यालेच बरं, आम्हाला काही नाही. पण त्याचं सोनं ठीक आहे, त्याचेवाले चांदीचे कडे ठीक आहे, त्याचा मोबाईल वापस आपल्याकडे ठीक आहे, त्याच्या नावावरची प्रॉपर्टी आपल्याकडे ठेवा, पण त्याचा चष्मा, काठी, धोतर, कपडे त्याला दे टाका. केवढा जीव लावला ना, कसा चांगला संसार आहे ना. तू म्हणशीन पोर सोर ये तुझ्या मागले चोर. हा, हे संत सांगतायत बरं, मी बोलत नाहीये, म्हणजे बोलतो मीच आहे, पण संतांचे वाक्य. संसारामध्ये जो राहिला आणि परमात्म्याला विसरला, प्रपंच माझा म्हटला, घरदार माझं म्हटला, नातगोत माझं म्हटला, पैसा अडका माझा म्हटला, त्याला एक दिवस रडून जावं लागेल. परमेश्वराला माझं म्हणा, मी परमेश्वराचा, परमात्मा माझा, मला राम भजन करायचंय, रोज सकाळी 1 तास नामस्मरण करेल, रात्री नामस्मरण करेल आणि संसाराचे काम करत राहील. असा जो आहे तो धन्य आहे बाबांनो. त्याला भले 10-15 लोकांनी निंदा केली तर चालेल, पण ब्रह्मा विष्णू महादेव देवी देवता आणि संत त्याची महिमा करतील. समाजाने आजपर्यंत कोणाला चांगलं म्हटलंय? कोणी समाजामध्ये आजपर्यंत कोणी चांगलं म्हटलंय? अरे हे जगाचे लोक पायी पण चालू देत नाही आणि घोड्यावर पण बसू देत नाही. म्हणून संतांना काय वाटेल याचा विचार करा, लोकांना काय वाटेल याचा विचार करू नका. लोकांना काय वाटेल याचा विचार केला, मला 84 लक्ष योनीचा फेरा पडेल, 43,20,000 वर्ष भोगायला जाईल, पाप कर्मामुळे यमपुरीत जाईल, त्या यमाच्या तावडीतून मला कोणी सोडायला येणार नाही, अगतीमध्ये गेलो तर तिथून मला कोणी काढणार नाही. म्हणून संतांचा विचार करेल आणि भक्ती मार्गाला लागेल. हा बोध घ्या आजच्या ताईंच्या सत्संगानिमित्त. सकाळी लवकर उठून कामाला गेला, ऐका आता लोक काय म्हणतात, सकाळी 7 ला उठून कामाला गेला
गावामध्ये त्याची पण चर्चा त्या झाडाखाली बसून लोक करतात. लालची तो सकाळी 7:00 पैतो होणे कामाले, 11 वाजेले कामाला गेला तरी लोक काय म्हणतात, 8शी तो. लोक 8-9 जातात, तो 11 कामाला जातो. लोकांचं आहे का काही खरं? लवकर गेला तर लालची आणि उशिरा गेला तर 8शी. सर्वांकडे जाऊन जाऊन बोलायला उभा राहिला तर ते लोक बोलतात, काय बोलतात, बडबड आहे तो, आला की लगेच बडबड बडबड सुरू करतो. आता कोणाकडे न जाता झाडाच्या कोपऱ्यात असा उभा राहिला तरी लोक बोलतात, घमंडी तो, कोणाशीच बोलत नाही, पा कसा आकडेल सारखा उभा आहे तो. असंच करताना बोलला तर बडबडे आहे, नाही बोलला तर तो घमंडी आहे. लोकांचं काहीच विचारू नका तुम्ही. लवकर लग्न झालं ती पण लोकांना चिंता, हा माहिती होतं काहीतरी गडबड आहे ना म्हणून उरकवलं त्यांनी. आमच्या तर बाकी त्याच कस काय गेलं. आणि 30-32 वर्षामध्ये लग्न केलं, आम्हाला माहितीच होतं उशिराच होणार होतं, आमचे तोही गेले. लोकांचा विचार करू नका. संतांना काय आवडतं त्याचा विचार करा. जन पडभर म्हणतील काय काय हाय हाय. हे जगाचे लोक बोलायचंय बोलतील, मला संतांच्या मताने जायचंय. बाबांनो, आज ताईंनी जे कार्य केलंय भक्तीचं कार्य, ते समाजासाठी, परिवारासाठी भक्ती म्हणून जर पाहिलं तर खूप भाग्याचं आहे. त्यांनी राम भजन केलं आणि मोक्ष प्राप्त केला, त्या अमर लोकाला गेल्या आहेत. राम नामाने भजन करणारा कधीही दुःखाला जात नाही. या राम नामाचा महिमा आहे तो. धन्य धन्य तो संसारी राम नाम जो उच्चारी. अरे जो संसारामधला स्त्री पुरुष कोणी असेल, जो राम नाम उच्चारण करतो त्याला संतांनी धन्य धन्य तो संसारी राम नाम जो उच्चारी असा शब्द वापरलाय. तिन्ही लोकांमध्ये त्याला धन्यता येते. म्हणून त्यांच्या भक्तीकडे पहा. हे दुःख सुखाचे भूक शरीराला प्रत्येकाला होते. त्यांनी जी भक्ती केली त्याच्याकडे पहा. भक्तीला महत्व द्या. आणि भक्ती केली आणि ते मोक्षाला गेले, त्या विचाराने आपणही भक्तीला लागा. या संसाराच्या गोष्टींमध्ये आपला मानव जन्म गमवू नका. आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलंय, दिन दिन सोहंस जीव मानवतन पाय के साहेब को दिन रात गयो नर गाय के. धन्य धन्य असे स्त्री पुरुष. म्हणून या ताईंसाठी आम्ही सदैव भक्तीचा विचार करून धन्यता करायची आहे. आणि म्हणून त्यांच्या मागे ज्ञानाने आपण सर्वांनी, परिवाराच्या लोकांनी संमती दिली, त्यांची बैकुटी काढली. बैकुटी काढली ती पाहिली सर्वांनी. अशा पद्धतीने बैकुटी काढली. बैकुटी काढून त्यांना भजन भक्तीच्या माध्यमाने पालखी, आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये पालखी म्हणतात, बैठकी म्हणतात गुरु महाराज. अशा बैठकीमध्ये ताईंच्या शरीराला बसवलं, त्यांची पूजा केली, तिलक वगैरे केला, चांगलं शोभायमान वातावरण केलं आणि त्यांना भक्ताच्या विधीने, परमेश्वराच्या भक्ताच्या मार्गाने त्यांना सर्वांनी नामस्मरण भक्ती भजन गायन करत अग्निदाग दिला. अग्निदाग केला. आणि बैठकी काढल्यानंतर ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सामील झाले त्या प्रत्येकाला कोटी कोटी फळांची, कोटी कोटी परमेश्वराच्या सुकृत फळांची प्राप्ती झाली. 68 तीर्थाचे जे पुण्य आहेत, 4 धाम यात्रा करण्याचे जे फळ आहेत, या सृष्टीमध्ये जेवढ्या 3 लोक 14 भवनाच्या शुभ कर्माच्या भक्तीचे जे पुण्य आहेत, ते सर्व पुण्यपेक्षा या बैकुटीचं दर्शन करणे, याच्यामध्ये सामील होणे, याचं कोटी कोटी फळाचं सुकृत पुण्य तुम्हाला मला मिळतं. असं पुण्य देऊन मग ही ताई गेली. धन्य धन्य जे गाव, ज्या गावामध्ये अशी अंतयात्रा निघते ते गाव धन्य भक्त मार्गाने. धन्य जे कुळ,
की ज्या कुडामध्ये असा भक्त निर्माण झाला आणि त्याला बैठकीमध्ये अग्निदाग दिला, ते कुड गोत्र धन्य झालं, तो समाज धन्य झाला, ते गाव धन्य झालं, की ज्याच्या अंतयात्रेत बैठकी काढून हरियशाचं गायन करून शुभ मार्गाने परमेश्वराच्या त्याला वाटे लावलं, हे कार्य धन्य झालंय. नाहीतर दुसरी जगाची रीत असते, तिरडीवर बांधून प्रेताला असं तिरडीवर प्रेताला बांधतात आणि तो यमाच्या धामाला गेला, त्याला लंबे पाय करून त्याला बांधतात आणि यमाच्या धामाला गेला त्या पद्धतीने त्याच्या मागवून 12 दिवस 13 दिवस सुतक पाडतात. ही जगाची रीत आहे आणि या जगाच्या रीतीने या जीवाला अशा पद्धतीने घेऊन गेले म्हणजे तो यमाच्या मार्गाला जातो आणि यमपुरीमध्ये जाऊन त्याला कर्म भोगवतात आणि पाप कर्म ज्याचे आहेत ते तिथे भोगवतात आणि घरातल्या लोकांना दोष लागतो आणि ते दोष देऊन अशा पद्धतीने स्वतः दुखी राहतात. म्हणून संतांनी ही शुभरीत सांगितली आहे. हे कोणाच्या भावना दुखवण्याकरिता नाही सांगितलंय, हे कोणाचं मन नाराज करावं आणि कोणाच्या भावना दुखवायच्या आणि कोणाला काहीतरी बोलावं त्याच्याकरिता नाही सांगितलंय. ज्ञान आणि भक्ती तुमचे आमचे सुकृत परमेश्वराचे व्हावे, आमचा मानव जन्म सुधारला जावा, आम्हाला अमरपदाची प्राप्ती व्हावी आणि आलेल्या गेलेल्या परमात्म्याची भक्ती प्रगट व्हावी, म्हणून ही अंतयात्रा बैकुंठीची सांगितली. हे आमच्या हातात आहे. जन्म सुधारून टाकण्याकरिता आहे. नाही तर ही तिरडी काढायला काय लागतं? 4-5 लोक आपले जवळचे आणले, गावाचे लोक आले, आपण अंतयात्रा काढली प्रेत यात्रा म्हणून, यमाच्या धामाला तो गेला, 10-12 दिवस पिंडदान केलं, सुतक पाडलं, येणारा जाणारा दुखी असतो, गेलेल्या जीवाला यमाचा मार मिळतो आणि आम्ही पण अनेक प्रकारचे दोष करून मग जगामध्ये राहतो. म्हणून हे ज्ञानानेच दिलंय. आणि ताईने तर गुरु केला होता ना, आधी सद्गुरु सुखरामजी महाराज गुरूंचं नाव आहे ना ताईंच्या, मग गरुड पुराणात तेच सांगितलंय, ज्याने गुरु केला, जो तत्वदर्शी झाला, आत्मज्ञानी झाला, ज्याने गुरु केला त्याला विधी करायची गरज नाही, तो अमर पदाला गेला, त्याचं पिंड आगारी श्राद्ध करू नका, त्याला तर दोष लागणार नाही, पण मागे अज्ञानापोटी जे करतात ते परमेश्वराच्या सुखाला वंचित होतात. म्हणून हे उजागर सांगितलं जातं. बाकी याच्या मागे दुसरं कोणाचं मन दुखवणे भाव नाही. राम भजन करावं 10-12 दिवस, संतांचे ज्ञान वाचावे, 5-15 लोक गावातले घरातले भाऊबंदकीचे येऊन 12 दिवस त्या घरामध्ये नामस्मरण करून हरियशाचं गायन करून सत्संग करावा आणि आपला जन्म सुधारून टाकावा. नाही तर मेला मेला म्हणून रडती रडण्याची गाई, रडण्याची गाई, अहो मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाई. मृत्यू आल्यानंतर जगामध्ये जे चालतं तेच आम्ही केलं. मग की मेले मेले मेला मेला म्हणून रडलो, गौऱ्या ठेवल्या, पाणी दिलं, चालले. पण संतांनी म्हटलं, ऐक प्राणिया तुला सांगतो उत्तम नरदेही, उत्तम नरदेही, अहो याच्या सारखा 3 लोकांमध्ये दुसरा कोणी नाही, याच्या सारखा 3 लोकांमध्ये दुसरा कोणी नाही. देवी देवता करती वंचना, गोष्ट खोटी नाही, गोष्ट खोटी नाही. साक्ष देता वेद पुराणे उघडा लवलाई. वेद पुराण, भागवत, गरुड पुराण, ज्ञानेश्वरी, गीता हे साक्ष देतात. काय साक्ष देतात ऐका, देवांपेक्षा श्रेष्ठ मानवाचा जन्म आहे हे त्याच्यामध्ये दिलंय. ब्रह्मा विष्णू महादेव, ब्रह्मा विष्णू महादेव, शक्ती, इंद्र, स्वर्गाचे देवता यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानवाचा जन्म आहे. आणि हा मनुष्य संत सांगतात तुझ्यासारखा 3 लोकांमध्ये दुसरा कोणी नाही, कोणीच नाही, या देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. मग या मनुष्य देहासारखा जन्म कोणताच नाही. मग हे जन्म कोणते? देवांचे. देवांचे जन्म आहे सृष्टी कार्य चालवण्याकरिता, मानवाचा जन्म आहे मोक्ष प्राप्त करण्याकरिता. हा मनुष्य भाग्यवान आहे. आम्हाला ते माहीतच नाही, सद्गुरू मिळाले नाही ना आम्हाला सद्गुरू मिळाले नाही किंवा सद्गुरू आम्ही शोधला नाही.
या सृष्टीचं तुम्ही रचनेचं कार्य पहा आधीपासून काय काय कसं आहे. हा परात्परी परमात्म्याचा अमरपद, हा अमर देश, परमात्माचा जो आहे अमर देश, त्याला परमात्मा पद म्हणतात, आनंद पद म्हणतात. सुखच सुख आहे, आनंदच आनंद आहे परमेश्वराच्या धामात. परमात्मा सुख देणारा आहे, सुखाचा करता आहे. काल पण होता, आज पण आहे, उद्या पण राहील. अमर आहे, अविनाशी आहे, सदैव आहे. असा अनगढ अमर अविनाशी परमात्मा. आणि या परमेश्वराच्या जोडीला आहे हा होनकाळ पद. परमेश्वराच्या जोडीला कोणता पद आहे? हा दुसरा गोल काढलाय ना, समजण्याकरिता आहे होनकाळ देश. होनकाळ देश आहे. या होनकाळामध्ये हा जीव ब्रह्म, आम्ही सर्व इथे होते. लक्ष द्या आता 5 मिनिटं, थोडा वेळ या फड्याकडे पहा आणि आवाजही ऐका. या होनकाळ पदामध्ये हा जीव ब्रह्म, आधीपासून हा आत्मा जीव अमर आहे. हा या होनकाळातल्या जीव ब्रह्म मध्ये आम्ही होतो. आम्हाला पाहिजे होतं परमात्म्याचं परम सुख, पण या जीवासोबत असलेलं मन, या जीवासोबत असलेलं 5 आत्मा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही माया होती. आणि या माया असल्यामुळे, या जीवासोबत अमर ब्रह्म जीवासोबत ही माया असल्यामुळे आम्हाला परमात्म्याच्या अमर धामात जाता येत नव्हतं. म्हणून परमात्म्याने या आमच्या जीवाकरिता होनकाळामध्ये सृष्टीची रचना केली. आणि या सृष्टी रचनेमध्ये हे मायापद आहे. या सृष्टी रचनेमध्ये काय आहे? हे आहे मायापद. हे मायापद आहे. आम्ही ब्रह्म आहे, आम्ही अमर ब्रह्म आहे, पण हे मन आणि 5 आत्मा माया होती. आणि ही माया निघावी, हे वासना 5 आत्मा मन माया निघावी आणि कोरा ब्रह्म परमात्म्याकडे जावा, म्हणून परमात्म्याने सृष्टीची रचना केली. आणि या माया पदामध्ये सर्वात खाली पाताळ लोक, त्याच्यावरती हा मृत्यूलोक आहे, त्याच्यावरती हा स्वर्ग आहे. या 3 लोक 14 भवनामध्ये माया पदामध्ये परमेश्वराच्या आधाराने उत्पत्तीचं कार्य करणारा देवता ब्रह्मा आहे, पालन करणारा देवता विष्णू आहे, संहार करणारा देवता शंकर आहे, त्याचा कैलास लोक आहे. ब्रह्माचा सतलोक, विष्णूचा वैकुंठ, महादेवाचा कैलास लोक, शंकराचा शक्तीचा शक्तिधाम आहे, यमाची यमपुरी आहे. पाताळाचे 7 भवने, तड, अतड, वितड, सुतड, तळातड, रसातड, महातड. स्वर्गाचे 7 भवने, भूर, भवर, स्वर, महर, जन, सत, तप. असे स्वर्गाचे 7, पाताळाचे 7, हे 14. आणि 3 लोक म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळ लोक, असे 3 लोक 14 भवनाला म्हणतात मायापद. या मायापदामध्ये आता मानव जन्म जो आहे हा भाग्यवान आहे, कारण की याला परमात्म्याकडे जाऊन परमात्मा स्वरूप बनता येतं. पण या माणसाला सद्गुरू मिळाले नाही, म्हणून हा कधी जप करतोय, कधी तप करतोय, कधी व्रत करतोय, कधी उपवास करतोय, कधी एकादशी धरतोय, कधी कुलदेवता पूजतोय, कधी ब्रह्मदेवाची भक्ती करतोय, कधी महादेवाला परमात्मा म्हणतोय, कधी विष्णुदेवाला भजतोय, कधी निर्गुण ब्रह्म पाहतोय, कधी संसारामध्ये अनेक भक्त्या करतोय. सद्गुरूच मिळाला नाही ना. ज्या दिवशी याला सद्गुरू मिळाले, सद्गुरू याचे भ्रम दूर करतात, सद्गुरू याला सतत ज्ञान सांगतात, सद्गुरू याला दाखवतात की तू अमर ब्रह्म आहे, तुझ्यासोबत हे मन आणि 5 आत्मा माया आहे, आणि हे 3 लोक 14 भवन मायापद आहे. हे मायापद नाशवंत आहे. हा होनकाळ ब्रह्म आहे, हाच होनकाळ ब्रह्म काळ आहे. हा सृष्टी रचना करताना ईश्वर होतो, आणि हाच होनकाळ ब्रह्म महाप्रलय करताना काळ होतो. तू अमर ब्रह्म अमर आहे, तू अमर ब्रह्म आहे, तू परमात्मा अमर जो आहे सत्स्वरूप. या सत्स्वरूप कैवल्य रामाची भक्ती कर, हे सद्गुरू सांगतात. हे सद्गुरू सांगतात की तू फक्त या स्वामीची भक्ती कर, तू या परमेश्वराची भक्ती कर, आणि अमर सुखाचा अधिकारी हो. भजो तो राम भजी जो रे, हरि बिन आनत जी जो रे, केवल भजिया मुख हुए रे, करम कीट सब जाय.
आवागमन ना ओतरे रे, आवागमन ना ओतरे रे, तुम मिलो परम पद माय, भजो तो राम भजी जो रे, हरी बिन आनत जी जो रे. हा कैवल्य राम भजा, हा कैवल्य राम भजा. हे सद्गुरु सांगतात. सद्गुरु हेच सांगतात. बस भजो तो राम. हे सद्गुरूची परख आहे, ओळख आहे. केवल बिन सुखराम कहे भजन दुजो आन. कैवल्य रामा व्यतिरिक्त सद्गुरु जे असतात ते ओंकार ब्रह्म आणि हे 3 लोक 14 भवनची माया भक्ती दाखवत नाही, करत नाही, करायला लावत नाही. ही सद्गुरूची ओळख आहे. जे तुम्हाला आम्हाला सगुण भक्तीचे अनेक उपाय सांगतात, जप तप क्रिया करणी व्रत उपवास ब्रह्मा विष्णू महादेव देवी देवता, जे तुम्हाला आम्हाला सोहम जाप अजप्पा करून निर्गुण ओंकार ब्रह्माची भक्ती सांगतात, जे तुम्हाला सर्वांमध्ये ब्रह्म ब्रह्म पाहायला लावतात, जे ओंकार ब्रह्म आणि ब्रह्म भक्ती सांगतात, ते निर्गुणाचे गुरु आहेत. जे आम्हाला 3 लोक 14 भवनामधल्या ब्रह्मा विष्णू महादेव देवी देवता यांचे कर्मकांड माळा जप पूजा विधी वेदाने विधीने शुभ कर्म करून करायला लावतात, हे सगुणाचे गुरु आहेत. जे सगुणाचे गुरुच्या शरणात जाऊन भक्ती करतात ते भक्ती मार्ग माया पदापर्यंत पोहोचवतात. सतत तप करणारा स्वर्गात जातो, 1 से 1 यज्ञ करणारा देवांचा राजा इंद्र बनतो. पण या स्वर्गाच्या देवांना आणि इंद्राला सुद्धा जन्म मरण सुटलेलं नाहीये. हे पुण्य असेपर्यंत स्वर्गात बसतात आणि स्वर्गाचा इंद्र असो किंवा तिथला देवता असो, त्या स्वर्गातले पुण्य संपले की हे परत येऊन 84 लक्ष योनी पाप कर्मामुळे भोगतात. याच मनुष्य देहाने महादेवाचा जप केला, हठयोग केला, कैलास लोकाची मुक्ती मिळते. ते महादेवाच्या कैलास धामाला जातात. पुण्य असेपर्यंत देवलोकात बसतात महादेवाचे भक्त. कैलास लोकातले पुण्य संपले, झालेले पाप कर्म देव लोकात भोगवत नाही. शिल्लक असलेले पाप कर्म भोगायला त्याला परत 84 लक्ष योनीचा फेरा जन्म मरणाचा परत भोगावा लागतो. त्यालाच म्हटलंय पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आधी सद्गुरु महाराजांनी भक्ती खोटी म्हटलंच नाही. तुम्ही जी भक्ती कराल त्याचं फळ तुम्हाला मनुष्य देहामध्ये मिळेल. मनुष्य देहाने भक्ती केलेल्या भक्तीचं फळ तुम्हाला पुढे असं भोगावं लागेल. ज्याची तुम्ही भक्ती केली त्या मुक्तीला जाल आणि परत जन्म मरणामध्ये यावं लागेल. हे काळचक्र कोणाला सुटणार नाही. हे गुरु महाराजांनी ज्ञानाने समजवलं. याच मनुष्य देहाने ब्रह्माचा भक्त बनेल, सांख्ययोग करेल, गायत्री धर्म पालन करेल, ब्रह्माच्या सतलोकाची मुक्ती मिळते. या मनुष्य देहाने नवविद्या भक्ती करेल, विष्णुदास म्हणून राहील, छापा तिलक लावेल, माळा घालेल, पायी तीर्थाला जाईल, चप्पल घालणार नाही, गुटखा तंबाखू बिडी सिगारेट मांसाहार व्यसन खोटे कर्म करणार नाही, असा विष्णुदास भक्त असेल तो वैकुंठामध्ये मुक्तीला जाईल. तो वैकुंठाच्या मुक्तीला जातो. वैकुंठामध्ये गेलेला भक्त महाप्रलयापर्यंत राहील. पण ज्या दिवशी काळ महाप्रलय करतो त्यावेळेस या पाताळापासून आकाशापर्यंत साकार सृष्टीला नाश करतो. परत कालांतराने सृष्टीची रचना होते. परत तो जीव जन्म मरणात येतो. सदैव मोक्ष नाहीये, मुक्ती ती. मग कोणी म्हणेल मी ब्रह्म आहे, ब्रह्म मध्ये जाऊन बसतो. अरे तिथेच तर होता आधी. याच ब्रह्म मध्ये मन आणि 5 आत्मे होते म्हणून तू खाली आला. काही काळाकरता परत ब्रह्मज्ञान धारण केलं. 84 लक्ष योनी काही दिवसाकरिता काळाकरता सुटते. परत त्याची चाळणा झाली की तो ब्रह्म असलेला परत मन आणि 5 आत्मे असल्यामुळे खाली येतो आणि जन्म मरण भोगतो. म्हणून गुरु महाराज म्हणताय, काय म्हणताय, भजो तो राम भजी जो रे, हरी बिन आनत जी जो रे, केवल भजिया मोख हुए रे, कर्म कीट सब जाय. जो कैवल्य राम भजेल त्याचाच मोक्ष होईल.
जो सत्स्वरूप परमात्मा कैवल्य रामाला सद्गुरु विधीने भक्ती म्हणून धारण करेल, दारोदार सद्गुरु विधीने नामस्मरण करेल, त्याचेच कर्माचे कीड जातील, जन्मजन्माचे कर्म त्याचेवाले कापले जातील, आत्म्यामध्ये परमात्मा प्रगट होईल, मनुष्य देहाच्या या शरीरामध्ये आत्म्यात परमात्मा सत्ता प्रगट होईल, पूर्वेचे 6 पश्चिमेचे 6 कमळ छेदन करेल आणि या 10व्या द्वारातून जिवंतपणे मोक्ष करेल. म्हणून आधी सद्गुरु महाराज म्हणतात, भजो तो राम भजिजो रे. होतंय ते, ही काही अंधश्रद्धा नाहीये, हे अज्ञान नाहीये, हा भ्रम नाहीये, होतंय, जिवंतपणे होतंय. तुमच्याच देहामध्ये तुम्हाला परमेश्वराच्या भक्तीचा अनुभव करता येतो. याच्यात कसली आली शंका, याच्यात कसला आला भ्रम? भ्रम कुठे आला पाहिजे, शंका कुठे आली पाहिजे? की जिथे परमात्मा नाही तिथे परमात्मा दाखवतात, तिथे भ्रम आला पाहिजे. जिथे परमात्मा प्राप्त होत नाही तिथे तर लाईनच्या लाईन लागते हो लोकांची. सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव, या अज्ञानी लोकांची तिकडेच धाव. सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव, या अज्ञानी लोकांची तिकडेच धाव. सत्य तर सांगताय ना संत, तुम्हीच परमात्मा प्राप्त करा, हे सत्य. राम नामाने सद्गुरु विधीने तुम्ही घटामध्ये परमात्मा ब्रह्म प्रगट करा, हे सत्य. राम नाम कर्म कापणारा महामंत्र आहे, हा सत्य. आदि अनादीपासून राम नामानेच संत मोक्षाला गेले, हे सत्य. म्हणून तर मग ऋषी वाल्मिकांनी श्रीरामचंद्राच्या जन्माच्या 10,000 वर्षाआधी मरा 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 उलटा नाम जपलं आणि संत तुलसीदासांनी लिहिलं, उलटा नाम जपत जग जाना, बाल्मिक वा ब्रह्म समाना. रामायणातच दिलं नाही की ज्या काळामध्ये श्रीकृष्णाचाही जन्म झाला नव्हता, रामचंद्र अवतारी सुद्धा आले नव्हते, पण राम शब्द होता भक्ती म्हणून. हा ब्रह्मांडाचा सारा स्वामी जो आहे त्याला आधीपासून राम नामाने बसतात. परमेश्वराला आधी अनादीपासून राम नामाने ध्यान भजन भक्ती करायला लावतात. ते तर आधीपासूनच आलेला महामंत्र आहे. हे नवीन मंत्र, नवीन शब्द आणि नवीन वगैरे बाबा वगैरे तर हे आता येत आहेत वेगवेगळं दाखवणारे. सत्य राम नाम आधीपासून आहे, म्हणून मरणाच्या नंतरही राम नाम सत्य म्हणतात. मग ऋषींनी ते केलं, मरा 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 आणि कर्म कापून टाकले. आणि श्रीरामचंद्राच्या जन्माच्या आधीच त्यांनी इतिहासात म्हणजे भविष्यात काय होईल ते सर्व लिहून टाकलं. इतिहासाचे सांगणारे सर्व आहे, पण पुढे काय होईल हे सांगणारे मग ऋषी वाल्मिक झाले. राम नामाच्या जोरावर झाले. राम नाम महामंत्र आहे, त्या विधीला जाणलं. मग ते रामनाम आता कलियुगामध्ये तर सारे, हे रामनामच कलियुगामध्ये तारणार आहे. रामनामच कलियुगामध्ये यमापासून सोडवणार आहे. रामनामच नरक अगती 84 लक्ष योनीमध्ये जाऊ देणार नाही, असा महामंत्र आहे. आणि हे रामनाम कलयुग केवळ नामधारा, सुमर सुमरना रुतर हे पारा. अहो रामनाम घ्या आणि भवसागर पारून जा. कशाला कर्माच्या जाड्यामध्ये अडकताय? हे रामायण मध्ये दिलंय की कलियुगामध्ये ना तर कलियुगामध्ये ध्यान चालेल, ना तर कलियुगामध्ये पूजा पाठचे फळं मिळतील, ना तर कलियुगामध्ये ज्ञान मार्ग नाही, भक्ती मार्ग नाही, कर्मकांड नाही, होणारच नाही लोकांकडून. काय शुद्ध राहिलं आजी? आता पाणी शुद्ध नाही, हवा शुद्ध नाही, वेळेवर उठणं नाही, वेळेवर झोपणं नाही. हा पूजा पाठ केली तर त्याचं फळ लागत नाही. सकाळी 5ला उठावं लागतं, 6ला पूजा करावी लागते, पाणी शुद्ध आणावं लागतं, कोरे कपडे घालावे लागतात पूजा करणाऱ्या स्त्री पुरुषाला. देवघराची मांडणी चांगली असावी लागते. ते देवघरामध्ये देवांच्या किती मूर्त्या पाहिजे, कोणत्या देवाच्या मूर्तीचा आकार किती पाहिजे, कोणता देव तांब्याचा पाहिजे, चांदीचा पाहिजे, सोन्याचा पाहिजे, पितळाचा पाहिजे, पंचधातूचा पाहिजे, एवढी माहिती घ्यावी लागते. आहे का कोणाला माहिती? आम्ही तर बाजारात जातो, जी मूर्ती आवडली ती आणतो, आज पूजा करताना त्याला पुढे ठेवतो, तर काल पूजा करताना त्याला मागे ठेवून देतो. आणि पूजा करायला उठलो तर कोणी 8लाही करतं, कोणी 9लाही करतं, कोणी 3-4 दिवस तो धोतही नाही देव. सून म्हणते सासूला, सासू म्हणते सूनला, मग दोघं मिळून म्हणता मुलीला, आणि मुली म्हणते लहान भावाला तू कर आज.
भक्ती होईल का मग आमची? कलियुगामध्ये पूजा पाठ नियम खूप काळाने कठीण केलंय. काळ कोणी कठीण केलं? हे काळ चक्र. काळच बदलला. परमेश्वराने दया केली. संतांनी सांगितलं अरे काळ जरी बदलला असेल घाबरू नका. कलयुग केवल नामधारा. कलियुगामध्ये फक्त परमेश्वराचा विश्वास ठेवा. या राम नामाचा आधार घ्या आणि भवसागर पारून जा आणि काळाचे कर्म सोडवून टाका. भजो तो राम भजी जो रे हरी बिन आनत जी जो रे. मग भजतो राम बस. परात्परी परमात्मा देवांचा देव राम नामाने भजा. काही शंका ठेवू नका, काही भ्रम ठेवू नका, कोणाला काय वाटेल याचा विचार करू नका. आई वडिलांची सेवा करा, पती पत्नीचा धर्म पाळा, मुलाबाळांना शिक्षणासोबत राम नामाचा संस्कार द्या, जीवन चांगलं जगा आणि परमेश्वराची भक्ती करा. हे नियम तुम्ही ठेवा. तंबाखू सोडा, गुटखा सोडा, बिडी सोडा, व्यसन सोडा, मांसाहार सोडा, व्यभिचार सोडा, लबाड्या सोडा, खोटे कर्म सोडा आणि सत्य राम नामाला धारण करा. काय चुकीचं सांगितलं रामद्वाराने सांगा बरं? एकही वाक्य चुकीचं आहे का याच्यातलं? पण आम्ही विचार भक्तीचा करत नाही म्हणून आम्हाला ते समजत नाही. पण आज या ताईंच्या निमित्त हे सत्संग आपण आपल्याकरिता ऐकतोय. त्या सत्संगाला आपण आता पुढे ज्ञानाचा भक्तीचा विषय ऐकता ऐकता विराम देऊ. तर हे राम भजन कसं करतात ते पहा. या मनुष्य देहामध्ये बघा प्रत्येकाचा मानव जन्म हा पंचतत्वाचा देह भक्तीसाठी श्रेष्ठ आहे. स्त्री असो का पुरुष असो, कोणत्याही जाती समाजाचे असाल तर चालेल. या परमेश्वराच्या भक्तीमध्ये जातीचं कारण नाही, परमेश्वराच्या भक्तीमध्ये समाजाचं कारण नाही, परमेश्वराच्या या भक्तीमध्ये लहान मोठ्याचं कारण नाही, परमेश्वराच्या या भक्तीमध्ये धनवान गरीब याचं कारण नाही. फक्त अंतर्मन चांगलं ठेवा, विश्वास ठेवा. धूम्रपान, बिडी, सिगारेट, मांसाहार सोडा. तुम्ही कोणताही भक्ती मार्ग केला असेल, गुरु धर्म केला असेल, अजून कोणत्या वेगवेगळ्या भक्त्यामध्ये तुम्ही मंत्र जाप करत असाल, काही कारण नाही. पण 1 तास तुम्ही रोज या सत्स्वरूप कैवल्य रामाचं भजन करा. रोज 1 तास, रोज 1 तास करा. नियमाचे पक्के व्हा. खाना पिणं सात्विक आहार ठेवून धूम्रपान सोडा. रोज 1 तास राम नामाने स्मरण करा. येत्या जात्या श्वासामध्ये धारोद्धार. सकाळी अर्धा तास करा, रात्री अर्धा तास करा. 1 नया पैसा कुणाला देऊ नका. अशी भक्ती धारोद्धार येत्या जात्या श्वासात या राम नामाने करायची. एवढं तर जमेल का नाही? घरी बसल्या करायचंय, काही कठीण आहे का? मग एवढी भक्ती आपल्याला समजून घ्यायची. येत्या जात्या श्वासात जेव्हा सत्स्वरूप रामाचं नामस्मरण करता, जग में 4 राम हे 3 राम व्यवहार, चौथा राम ही सारे याका करो विचार. 1 राम गडगड बोले आत्माराम, आत्म्यालाही राम म्हणतात. दुजा राम दशरथ गरडोले रामचंद्र, विष्णूचे अवतार रावणाला मारलं त्रेतायुगात आले. तिसरे राम का सकल पसारा होनकाळ राम, यालाही राम म्हणतात. आता जे सर्व जीवांमध्ये पशु पक्षी प्राणी हाती मुंगीमध्ये दया पालन करून भरण पोषण करतील, ते अशा पद्धतीने भक्ती करणारे स्वर्गाला जातील. आत्माराम, जीवावर दया केली, भरण पोषण केलं. श्रीरामचंद्राला परमात्मा म्हणून माळा जप करतील, भक्तिभाव करतील, नियम पालन करतील. नविद्या भक्तीच्या नियमाने ते वैकुंठाच्या मुक्तीला जातील. त्या रामाला जाणलं त्यांनी. जे ओंकार रामाला बसतील, सोहम जाप अजप्पा करतील, ते या निर्गुण ओंकार ब्रह्म ला प्राप्त करतील. आणि जे आत्माराम, अवतारी राम, ओंकार राम यांचाही जो स्वामी आहे परमात्मा राम, अशा सत्स्वरूप परमात्म्याला येत्या जात्या श्वासामध्ये बसतील. असं श्वासाश्वासात पहा इकडे सर्वांनी. असं श्वासाश्वासात राम नामाने विधीने, हा सद्गुरु भेद आहे. या श्वासाच्या विधीने राम नामाने जे स्मरण करतात, 1 श्वास में होत आहे सुमिरन 70 करोड.
अहो एका श्वासामध्ये 20 शब्द घेतले तर 3.5 कोटी रोमावलीतून राम राम झालं. एका श्वासात 70 कोटी नामाचा जप झाला परमेश्वराच्या भक्तीचा. आणि कंठामध्ये भेद, आत्म्यात परमात्मा प्राप्त होतो. येत्या जात्या श्वासात नामस्मरण केलं, आत्म्यामध्ये परमात्मा प्राप्त झाला. 84 लक्ष योनी कटली, 4 पाकडीचं कमळ सरस्वती स्थान. राम नामाने कंठात भक्ती प्रगट झाली. आता तो पशु पक्षी प्राणी म्हणून भोगणारा जीव नाही होणार. पुढचा मानवाचा जन्म मिळेल आणि भक्ती पूर्ण केली तर अमर लोकाला जाईल. पुढे ही भक्ती याच देहामध्ये खंडी ब्रह्मंडी तेज या पिंडी खंडात आणि ब्रह्मांडात आहे. तेच या पिंडामध्ये शरीरातच दिलंय परमेश्वराने. त्या परमेश्वराने मानव देहातच या शरीरामध्ये अशी रचना केली की तुम्ही आत्म्यात परमात्मा प्राप्त करा आणि पूर्वेचे 6 पश्चिमेचे 6 कमळ छेदन करून मोक्षाला जा. याच्यातच खंड आहे, याच्यातच ब्रह्मांड आहे. पण आम्हाला याच्यात विश्वास नाही आणि दगडधोंड्यामध्ये विश्वास आहे का नाही? आत्म्यात परमात्मा मिळतो याचा विश्वास लोकांना नाही. आणि जत्रा में फतरा बैठाया तीरथ बनाया पाणी, सब पैसे की दुलदानी भैया, सब पैसे की दुलदानी. असं तर लोक आहेत. संत ज्ञानाने विचार केला तर आमच्यातच परमात्मा आहे. कंठामध्ये 4 पाकडीचं कमळ सरस्वती स्थान. आत्म्यात परमात्मा मिळाला. याच देहामध्ये 3 लोक 14 भवनाची रचना होऊन आम्ही अमर लोकाला जातो. इथे 8 पाकडीचं कमळ शंकर पार्वती स्थान. मध्यस्थान 16 पाकडीचं कमळ नाभिस्थान. इथे विष्णू लक्ष्मी 32 पाकडीचं कमळ. कंठातून भक्ती प्रगट करून आम्ही देहातच अमरपदाला जाण्याचा मार्ग मिळवला. हे लिंगस्थान ब्रह्माचं स्थान 6 पाकडीचं कमळ. मूलस्थान 64 वर 4 पाकड्या गणपती गणेश बंकनाड. आता पूर्वेचे 6 आणि पश्चिमेचे 6 कमळ छेदन करून परमपदाला जाणारा अंश आहे देहातच. पाठीच्या या भागात स्वर्ग आहे. या 21 स्वर्गाला पार करून मेरूवर आला. मानेवर मागच्या भागात मेरुस्थान. मेरुस्थानात यमराज आहे. यमाला पार करून त्रिगुटीत आला. हा मार्ग शरीरात आहे. माहिती का कोणाला? काही माहित नाही. आता एवढं सांगितलं तरी याचं ध्यान भजन करून अनुभव करू. याची चटका तुम्हाला लागला पाहिजे की माझ्यातच परमात्म्याची भक्ती कशी आहे. बरं, पैसा अडका देणं नाही, उपाशी तापाशी राहणं नाही, काही कोणाला त्रास देणं नाही, फक्त मस्त राम भजन करावं, चांगलं राहावं. परमात्मा तुमच्यात यायला तयार आहे. सहज आहे, सत्य आहे, फुकट आहे याची जाणीव ठेवा. ही भक्ती कंठातून सुरू होते, नाभीत येते. नाभीमध्ये ज्या 5 आत्मा होत्या त्या 5 आत्मा निघतात आणि ते निघाल्या की पुढे अंश चालतो. हा पुढे अंश पूर्वेचे 6 पश्चिमेचे 6 कमळ पार करण्याकरिता निघालाय. या मेरू स्थानामध्ये यमराज यमाला पार करतो, तिरगुटीत येतो. मन निघतं. जे मन आमचं इथे होतं आधीपासून ते मन अटकून जातं. या अंशासोबत आता परमात्म्याची सत्ता आहे. चिदानंद ब्रह्म, शिवब्रह्म, पार ब्रह्म, 3 ब्रह्मचे 13 लोक पार केले निराकाराचे. 10व्या दौरावर हा भक्ती मार्ग हंसासोबत आला आणि इथे आलेला हा सतशब्दनेंचर 3.5 कोटी रोमावलीमध्ये अखंडित रंकार लागून जाते. आमचे पहा क्रियमान कर्म लागतच नाही. आता क्रियमान कर्म लागणार नाही. संचित कर्म जळाले. संचित कर्म अनंत जन्माचे संचित कर्म जडून गेले. क्रियमान कर्म लागत नाही, संचित जळाले. आणि राम भजन करत करत प्रारब्ध सुखाने भोगून घ्या. असे कर्म नाश होतात. आणि ज्या दिवशी शरीर सुटतं 10व्या दौरातून अंश निघाला, अमर लोकात जातो. हे ताईंनी केलं होतं. हे सांगण्याकरिता आम्ही इथे आलोय की या ताईंनी शरीरात ही भक्ती केली. हे झालंय बोड्या माणसाचं होतं हो. ज्याला वाचता लिहिता नाहीये त्याची भक्ती पूर्ण होते. फक्त त्याने विश्वास ठेवला पाहिजे. महर्षी वाल्मिकांनी कुठे पोथ्या पुराण वाचलं मरा 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 करत त्यांनी एवढं समाजाला जगाला सर्वांना संदेश दिला की राम नामाने कर्मनाश होतात. मग ते सद्गुरु विधीने भक्ती केल्याने, कैवल्य रामाची भक्ती केल्याने असा मोक्ष होतो. आणि या ताईंचं जीवन एवढंच होतं.
ते आपल्यासोबत एवढेच जीवन जगणार होते. प्रत्येकाला जन्म मरण आहे, प्रत्येकाला या ठिकाणी जन्म मृत्यू आहे. अमर म्हणून कोणी जन्माला आलं नाहीये. कोणी 20 वर्ष जगतं, कोणी 40 वर्ष जगतं, कोणी 70-80 वर्ष जगतं. मृत्यू अटळ आहे, हा मृत्यू लोक आहे. म्हणून आम्हाला भक्ती करून सण अमर लोकात जायचंय. मरणाची भीती ठेवू नका. एक दिवस सर्वांना जावं लागतं, पण सत्कर्म करा, राम भजन करा आणि परमेश्वराच्या विचाराने जीवन जगा. हाच संदेश आपण आजच्या सत्संगातून सर्वांना देऊया. आणि या सुनंदताईंच्या बैकुटी निमित्त आज शेवटच्या दिवसाचा सत्संग आपण ऐकला. 2 मिनिटं सर्वांनी नामस्मरण करा.